नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी एकदम युनिक, सोप्या, सुंदर 5 डिझाईन्स घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि आजच्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या दरवाजासमोर ह्या रांगोळ्या ट्राय करा. खूप सुंदर दिसणार आहे आणि काढायला पण त्या सोप्याच आहे. जास्त काही अवघड नाही आणि कमी वेळात होतील अशाच डिझाईन्स मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिली रांगोळी बघा आपली. आपण मोर काढलेला आहे. तर ज्या मैत्रिणींना फ्री हँड रांगोळी काढायला आवडते त्यांनी ही रांगोळी नक्की ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीनेच काढलेलं आहे आणि टिपके वगैरे वापरून थोडासा पिवळा आणि लाल कलर वापरून ही रांगोळी आपण काढलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण नेहमीसारखीच ही डिझाईन तयार केली आहे. 5ही डिझाईन सोप्याच आहेत, पटकन होणाऱ्या आहेत आणि एकदम छान दिसतील. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघता आहात किंवा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला जर रांगोळी काढण्याची आवड आहे, रांगोळीवर तुमचं प्रेम आहे आणि तुम्हाला रोज दारासमोर रांगोळी काढायला खूप आवडते, तर ह्या रांगोळ्या तुमच्यासाठीच आहे. नवनवीन डिझाईन्स मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते. तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, नंतर ऑल नावाच्या ऑप्शनवर पण क्लिक करा. म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल, पोस्ट टाकेल, त्यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ वेळेवर बघता येईल. तर पुढची जी रांगोळी आहे 7 ते 4 टिपक्यांची आहे. छोटी-छोटी टिपके काढून घेतले छोटे-छोटे आणि अशा पद्धतीने तुम्ही पण टिपके काढून घ्यायचे छोटे-छोटे आणि त्यामध्ये आपण चांदणी काढतो आहोत. बऱ्याच मैत्रिणींना ही रांगोळी येत असणार आहे, पण मी बऱ्याच दिवसांनंतर ट्राय केली ही रांगोळी. अशा पद्धतीने आपण बघा कुठून चांदणी काढायला सुरुवात केली आहे ते पण व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं. आणि आपण जे 4 टिपके आलेत सर्व साइडने, तिथे एक टिपका काढून घेतला, ॲडजस्टमेंट केली. असा आकार म्हणजे आपल्याला अशी रेष काढायची होती मोठी त्यामुळे. कारण की चांदणीच्या बाहेर अजून एक चांदणी रेडी होणार आहे. त्यासाठी आपल्याला एक टिपका बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही ह्या रांगोळीमध्ये कलर पण भरू शकतात मैत्रिणींनो. वाटलंच तर आपण पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ही रांगोळी आणू आणि त्यामध्ये कलर भरून दाखवेल. कारण की कलरफुल रांगोळ्या पण सुंदर दिसतात. फक्त ड्रॉबॅक एवढाच आहे की कलर भरायला थोडा वेळ लागतो आणि आपल्याकडे एवढा पुरेसा वेळ नसतो सकाळी रांगोळी काढायला. त्यामुळेच मी फक्त व्हाईट कलरच्याच रांगोळ्या जास्त दाखवत असते. जो गॅप उरलाय त्यामध्ये आपण नेहमीसारखीच आपली 3-3 टिपके देऊन डिझाईन तयार करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एक कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. खूप छान वाटेल कमेंट केली तर. तुमच्या भावना पोहोचतात माझ्यापर्यंत रांगोळीमार्फत. या व्हिडिओमार्फत तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या आजच्या ते पण समजतं आणि तुमचे काही प्रश्न असतील रांगोळीबद्दलचे प्रश्न ते पण समजतात. तर नक्कीच एक कमेंट करा. तर बघा किती सुंदर दिसते ही रांगोळी. टिपक्यांची रांगोळी आहे. बऱ्याच मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या पण आवडतात. त्यांच्यासाठी ह्या छान आहे. टिपक्यांच्या प्लस फिंगर रांगोळ्या असं आपण कॉम्बिनेशन बनवत असतो प्रत्येक वेळी. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. आपण ते फुलांची डिझाईन बनवली त्याऐवजी तुम्ही दुसरी पण आजूबाजूला डिझाईन बनवू शकतात त्या रांगोळीच्या. आता ही पुढची रांगोळी 2 ते 2 टिपक्यांची आहे आणि मिडलला आपण असं एक-एक टिपका ॲडजस्ट केलेला आहे. तर बघा मी कशा पद्धतीने ह्या लाईन्स काढते ते पण व्यवस्थित बघा मैत्रिणींनो. या रांगोळ्या काढताना थोडं कन्फ्युजन होतं. तर कशा पद्धतीने बघा मी ती डिझाईन तयार करते. मला ही रांगोळी खूप आवडली. एकदम साधी, सोपी आणि पटकन होणारी रांगोळी आहे. तर तुम्ही पण नक्की दारासमोर किंवा देवासमोर, तुळशीसमोर ही रांगोळी ट्राय करा आणि जमली की नाही ही रांगोळी ते पण मला कमेंट करून सांगा. कारण की पहिल्यांदा आपल्याला अशा रांगोळ्या काढायला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आपण ही रांगोळी बघतो फोटो वगैरे मध्ये तर असं वाटतं की खूपच अवघड आहे, जमणार नाही. पण जेव्हा काढतो ना मैत्रिणींनो रांगोळ्या तेव्हा समजतं, अरे यार ही किती सोपी रांगोळी होती. आपण उगाच
स्किप केली रांगोळी, पण तसं नाहीये. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघत जा. म्हणजे डिटेलमध्ये बघत जा, म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल की रांगोळी किती सोपी आहे असं. आणि ही रांगोळी मला एवढी आवडली मैत्रिणींनो, की मला ही रांगोळी काढण्याचा मोहच आवरला नाही. मी तर अजून एक सेम रांगोळी काढली याच्यानंतरची जी रांगोळी आहे, ती सेम रांगोळी आहे. फक्त आपण बाजूची डिझाइन चेंज केलेली आहे. मग तुम्ही पण अशा सेम डिझाइन काढून बाकीची बाजूची डिझाइन वगैरे चेंज करून नवीन डिझाईन्स तयार करू शकतात. खरंच खूप सुंदर दिसते ही रांगोळी. जास्त कलर पण नाही लागत बघा या रांगोळ्यांना. तर बघा मी परत एक सेम रांगोळी काढली. 2 ते 2 ठिपके काढून अशी ठिपक्यांची अरेंजमेंट करून घेतलेली. असा कर्व आकार दिलेला आहे. तो आपला उलटा जो मराठीतला 4 आहे तो दिसतोय तो. म्हणजे मला तरी तसंच वाटतंय आपण 4 काढतोय असं. आपण आधीच्या रांगोळीत इथे लाईन्स काढल्या होत्या यामध्ये फुलांची डिझाइन काढतोय 3-3 ठिपक्यांची. एकदम सोप्या-सोप्याच आहे. तुम्हाला सकाळी कितीही घाई-गडबड असली, तरी तुम्ही ह्या पटकन रांगोळ्या काढून मोकळे व्हाल दुसऱ्या कामांसाठी. एकदम छान-छान आहेत रांगोळ्या. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वापरू शकतात किंवा आतमध्ये आपण जे टिपके काढले तिथे कलरही भरू शकतात. काहीच हरकत नाही. तर बघा आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. एकदम छान दिसते. एकदम प्रसन्न वाटतं अशा रांगोळ्या काढल्यानंतर दारासमोर. पुढची रांगोळी, शेवटची रांगोळी आजच्या भागातली एकदम छोटीशी रांगोळी आहे. तुम्ही ही रांगोळी कमी जागेत म्हणजे देवघरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकतात किंवा तुमच्या दारासमोर जर अगदीच कमी जागा असेल, त्या जागेतही काढू शकतात. आपण असा कर्व काढून घेतला आहे आणि अशी डिझाइन तयार करतोय. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खूप सोपी रांगोळी आहे आणि अगदी 1 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर जुने व्हिडिओ बघितले नसेल काही कामामुळे, तर थोडा वेळ काढून नक्की व्हिडिओ बघा, रांगोळ्या ट्राय करा. सर्वच डिझाईन्स आपल्या सोप्या-सोप्याच असतात. तर नक्कीच ट्राय करा आणि पुढच्या भागातही आपण अशा छान-छान रांगोळ्या बघणार आहोत. कमी वेळात होणाऱ्या, कमी जागेत काढता येणाऱ्या सुंदर-सुंदर. तर अशाच सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.